आई आई म्हणजे देवाचं दुसरं रूप। असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला या जगात पाठविले। आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्त्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे। तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो। त्या आपल्या आयुष्यात आपली आई सुद्धा आपल्याला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते। आपल्या जीवनात आपली आई ही पहिली गुरु, जी आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकवते। आईची सर कोणीच करू शकत नाही। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते। आईची माया अगाध आहे। अशा आईबद्दल काय बोलणार सांगा। आजच्या नीलम टॉक शो मध्ये अशा महान माता बघा तुम्ही। नीलम टॉक शो मध्ये मातृदिनच्या विशेष महान मदर्स डेच्या शुभेच्छा आणि मनापासून खरंच सगळ्यांची खूप खूप आभारी आहे की वेळ काढला तुम्ही मुलांना घेऊन आला। नीलम टॉक शो आल्याबद्दल मनापासून आभारी आहे तुमच्या सगळ्यांची। खूप खूप धन्यवाद। आणि खरंच महान माता आहात, ग्रेट, म्हणजे शब्दच नाही, अशा महान माता आहात आणि मुलांना खूप छान सांभाळताय आणि असंच तुम्ही मुलांना खूप धन्यवाद। तुम्ही आमची निवड केल्याबद्दल तुमचेही धन्यवाद। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक स्वागत करते। मे महिन्याचा दुसरा रविवार, मातृदिन, मदर्स डे सगळीकडे जागतिक मातृदिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि भारतात श्रावण महिन्यातले पिठोरी अमावस्याला मातृदिन साजरा केला जातो। तर आज मी आलेले आहे की अशा माझ्या महान माता आहेत माझ्यासोबत की खरंच म्हणजे त्यांच्याबद्दल मला बोलताना पण म्हणजे काय शब्दच नाही। खरंच महान माता आहेत, म्हणून त्यांचा विचार आला माझ्या डोक्यात की मातृदिन स्पेशल त्यांचं घ्यायचं आपण मुलाखत। तर आता माझ्यासोबत आहे आधी नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते आणि जयची मम्मी, जयचीच ओळख करून देते। सांग तुझं नाव सांग। माझं नाव मीनाक्षी कृष्णदास बेळपुडे आणि मी जयची मम्मी म्हणून जास्त ओळखली जाते। नंतर जय सीपी चाइल्ड आहे। कसं म्हणजे तुझ्या कधी लक्षात आलं की आपण नाही, ॲक्च्युली माझ्या लक्षात याच्या आधी डॉक्टरांच्या लक्षात आलं होतं खरं ते, आणि डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की ह्याचा MRI वगैरे काढून 3 महिन्यानंतर दाखवायला आणा। तर आम्ही MRI काढून दाखवायला गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की हा पडला तर 10% मागे पडेल किंवा 90% मागे पडेल। तर मी असं धरून चालले की नाही, माझं बाळ 10% पडलं पाहिजे, आपण 90% त्याला थोडं सपोर्ट वगैरे करू शकतो का असा विचार केला। तर डॉक्टरांनी म्हटले की हो, त्याला फिजिओथेरपी, स्पीच थेरपी दिला तर तुमचं बाळ नक्कीच चांगलं होऊ शकतं। तर मी त्याला आता तेच देते, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, आणि खरंच माझ्या बाळामध्ये प्रगती झालेली दिसते आहे। तर मला असं सांगायचं सगळ्या पालकांना की तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुमचं बाळ आधी अबनॉर्मल आहे किंवा CP आहे। तर तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही लवकरात लवकर इलाज चालू कराल आणि तुमच्या बाळालाही खूप चांगलं होण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि खूप कमी वयामध्ये पण तुमचं बाळ खूप चांगलं होऊ शकतं। मानसिकता कशी होती ज्यावेळेस समजलं की डॉक्टरांकडून तुम्हाला समजलं की असं बाळ आहे, त्यावेळेस कसं या गोष्टीला सगळ्यात सामोरं आत्तापर्यंत कसं गेलं? ॲक्च्युली हे खूप मोठा त्रास आहे खरं बघायला गेलं तर, कारण की माझ्या बहिणीचं मुलं त्यावेळेस नुकतं जन्मलं होतं जय जन्मल्यानंतर। तर ते बाळ चालत होतं, म्हणजे रांगत होतं, तरी माझं बाळ काहीच करत नव्हतं। ते चालायला लागलं तरीही माझं बाळ काहीच करत नव्हतं। मग खरं खूप वाईट वाटायचं की आपल्या बाळाला हे काय झालेलं आहे, पण हे एका डॉक्टरांच्या चुकीमुळे झालेलं आहे खरं तर बघायला गेलं तर। बाळ गुदमरलं गेलं आणि त्याच्यात बाळाला डॅमेज पोचला आणि बाळाचा पूर्ण अपंगत्व येऊन गेलं खरं त्याला। पण नंतर आम्ही ज्यावेळेस शाळा कॅम्प वगैरे असं जॉईन करायला लागलो तर त्यावेळेस दुसरी मुलं बघून आम्हालाच वाटायला लागलं की आमचं बाळ त्यापेक्षा चांगलं आहे। त्यामुळं मग आम्ही हळूहळू प्रगती करायला गेलो आणि खरंच आज आमचं बाळ खूप चांगलं आहे। जर तुम्ही जर ॲक्सेप्ट नाही केलं की तुम्ही आजारी आहात आणि आजारी आहात आणि त्याच्यावर जर नाही इलाज केला
जर तुम्ही ऍक्सेप्ट जर केलं ना, तुम्ही आजारी आहात तर तुम्ही दवाखान्यात डॉक्टरांकडे जाल. जर तुम्ही ऍक्सेप्टच नाही केलं की तुम्ही आजारी नाही तर तुम्ही लवकर बरे कसे व्हाल. तशीच आमची मानसिकता झाली की आम्ही ऍक्सेप्ट केले की आमचं बाळ असं आहे, तर आमच्या बाळाला काय काय हवं आहे त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आज आमचं बाळ खरोखर चांगला झालेला आहे. बरेच समाजामध्ये ना आम्हाला बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे खरं. बरेच जण म्हणतात की ते मतिमंद मुलाची आई आहे किंवा तिचं मूल असं आहे. आम्ही लक्ष नाही देत का तर आम्हाला त्याच्यामुळेच ओळखलं जातं खरं की ते मूल तसं स्पेशल आहे म्हणून स्पेशल मुलाची आम्ही स्पेशल आई आहेत म्हणून खरं ते आम्हाला ओळखलं जातं समाज. स्पेशल मुलाची आई आहे कारण तुम्ही एवढी त्याची काळजी घेऊ शकणार म्हणून तर देवाने तुमच्या पद्धती दिलेल्या. देवाने एवढं तुम्ही करणार आहे म्हणूनच दिलंय खरं देवाने. कारण एवढं खरंच मी आता जे बोलले की नाही की मातृदिन खरंच म्हणजे आई या महिलांसारखं दुसरं कोणच नाही महान, खरंच महान काम करतात. म्हणजे स्वतःचं बाळ चांगलं असताना सांभाळताना किती त्रास पडतो आणि अशा मुलांना सांभाळताना म्हणजे खरंच तारेवरची कसरत. म्हणजे कधी कोणत्या कोणत्या प्रसंगांना सामोरं जायला लागतं. खूप प्रसंग असतात. कधी कार्यक्रमात वगैरे कुठे जायचं म्हणलं तरी आमचं बाळ सरळ बघू शकत नाही, तिरकच बघतं. तर बरेच लोक गेल्यानंतर बघतात आमच्या बाळाकडं, तर बरेच जण म्हणतात की ही जो बाळ आहे म्हणून. त्यावेळेस खरं थोडंसं वाईट वाटतं पण त्याच्यामुळेच आम्ही ओळखले जातो खरं तर आजकाल. त्यामुळं मला देवाला एवढंच म्हणजे सांगायचं की आम्ही मुलांची काळजी घेतो म्हणूनच आम्हाला अशी मुलं दिलेत. नाहीतर ज्या पालकांना आम्ही बरेच पालक चांगली मुलं असली तरी पण ते मुलांना मी सांभाळत नाहीत खरं तर. आता तेच म्हणजे काळजी घेतं म्हणूनच की एवढं सोपं नाही हे सांभाळणं पण खरंच सोपं नाही. आता मला दुसराही मुलगा आहे पण मला जास्त करून जयची मम्मी म्हणूनच ओळखतात खरं तर. तो व्यवस्थित आहे, तो चांगला आहे. तो कितवीला आहे? तो आता नर्सरीत जातो. अच्छा. आणि हा किती वर्ष? हा पहिलीला जातो, 7.5 वर्षाचा. म्हणजे खरंच आहे की अशा महान माता मी आता म्हणलं ना की खरंच आहे. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला कळलं असेल की त्या खंबीरपणे स्वतःच्या मुलाच्या पाठीशी उभे राहिले की समाज पण स्वीकारतो, सगळेजण स्वीकारतात. आपण पहिले मान्य करून घ्या की आपल्याला मुलं आहे आणि त्याच्यावर इलाज करा. तुम्हाला बघा नक्कीच फरक जाणवेल. अशा मुलांनाही शाळा असतात हे मलाही माहिती नव्हती सुरुवातीला. पण ज्यावेळेस आम्ही असं बाहेर शिक्षकांमध्ये समाजामध्ये ज्यावेळेस वावरायला गेलो त्यावेळेस आम्हाला कळालं की अशा मुलांची शाळा असतात. आपण आपल्या मुलाबरोबर त्या शाळेत बसूही शकतो. तसं नाही की आपल्या मुलाला सोडून दिलं आपण घरी आलो. तर आपल्या मुलाबरोबर आहे ते तर आपलं मूल खरंच सिक्युअर आहे हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळं मला ज्यावेळेस कळालं की अशा मुलांची शाळा असते तर मी त्या शाळेत त्याला दाखल केलं. तर त्यावेळेसपासून मला घराच्या बाहेरही जाता आलं. नाहीतर दुसऱ्या नॉर्मली शाळेत मुलांना घेत नाहीत का तर ह्यांना बसता येत नाही किंवा खाता येत नाही, हाताने धरू शकत नाही. त्यामुळं दुसऱ्या शाळेत ह्या मुलांना खरं प्रवेश घेत नाही. तर अशाही शाळा असतात. सातारमध्ये पण आपली नगरपालिकेची 20 नंबरची शाळा आहे, तिथं तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या. खरंच खूप चांगली शाळा आहे ती. मुलांमध्ये खूप प्रगती होते आणि आपली मानसिकता खरं बदलते कारण की आपल्यासारखेच वेगवेगळी मुलं पण त्या शाळेत येतात. त्यामुळे आपल्याला काही स्पेशली विशेष वाटत नाही त्या शाळेत गेल्यानंतर. आपलेही मूल नॉर्मल असल्याचा त्याच्यात आपल्याला अनुभव येतो आणि आपल्या मुलांना प्रगतीमध्ये सगळ्यात चांगली तर शाळाच असू शकते. घरी काही मुलं एवढं पाहत नाहीत का तर घरातले एवढे सदस्य नसतात आजकाल. फक्त त्याचे आई वडील आणि आपणच असतो म्हणा. पण शाळेत ज्यावेळेस येतो त्यावेळेस खूप सारे मुलं दिसतात, शिक्षक दिसतात आणि खूप सारे आपल्यासारख्याच सगळ्या मैत्रिणी दिसतात. त्यामुळं आपल्याला एक अजून एनर्जी येते की आपण आपल्या मुलाला आणखीन चांगलं करू शकतो. तर मला असं म्हणायचं आहे सगळ्या पालकांना की तुमचं जर मूल असं असेल तर अशी शाळा शोधा, त्या शाळेत तुम्ही दाखल करा मुलांना आणि तुमच्या मुलामध्ये चांगली प्रगती व्हायला तुमचा वाटा खरंच मोठा असेल त्याच्यात. म्हणजे लोकांपर्यंत हे मी विचार तुमचे खरंच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि समाजाने पण आपली मानसिकता बदलली पाहिजे. आता बरेचसे लोक आम्हाला दिसतात खरं तर ते आता पाठीमागं एकदा रिक्षावाला आम्हाला बोललं की मी 8 वर्ष माझ्या मुलाला ॲक्सेप्ट केलं नाही. तर हे खरंच खूप चुकीचं आहे. तुम्ही ॲक्सेप्ट जर नाही केलं तर तुमचं बाळ कसं चांगलं होईल. तुम्ही नॉर्मली बाळाला जर सर्दी खोकला झाला तर त्याला तुम्ही दवाखान्यात घेऊन जातात ना. मग ह्या मुलांना काय गरजेचं आहे काय नाही गरजेचं हे तुम्हाला माहिती नाही. डॉक्टरांना माहिती असतं की ह्या मुलांना कोणती ट्रीटमेंट दिली तर हे मूल लवकर चांगलं होईल.
तर तुम्ही पहिले ॲक्सेप्ट करा आणि मग तुमच्या बाळाची प्रगती खरंच छान प्रकारे होईल. तर बरेच मला खरं मॅडम सांगायचं तर खूप जण आम्हाला म्हणतात आम्ही मुलाला ॲक्सेप्ट नाही केलं. का बरं तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही? ते तुमचं मूल नाही आहे का? तुम्ही ते हाताला घडवले, ते तुम्हाला देवाने दिलं, ते तुम्ही ॲक्सेप्ट करा ना त्याला की माझं बाळ असं आहे, स्पेशल आहे. आपण त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये घेऊन जाऊ शकतो. आता ह्या मुलांनाही मॅडम मानसिकता असते, त्यांनाही वाटतं बाहेर जावा. काही काही मुलांना ना काही काही पालकांनी घरात थांबवून ठेवले. का बरं असं करतात पालक? त्या बाळाला तुम्ही बाहेर का नेऊ शकत नाही? समाज काही थोडे दिवस बोलायला आणि शांत बसेल, पण तुम्ही त्या बाळाला चांगलं आयुष्य द्यायला बघा ना. तर आमची मुलं बघा आता समाजामध्ये खरंच त्यांना जायचं असतं आणि गेलं तरी आम्हाला काय नाही वाटत. आता का तर आमच्या मुलामुळे आम्हाला समाज बोलवतं अशी आमची भावना झालेली. त्यामुळे आम्हाला खरंच चांगलं वाटतं आणि आम्ही चांगलं सांभाळतो म्हणून देवानं आम्हाला अशी मुलं दिलेली आहेत. एवढंच सांगू शकतो. खरंच चांगलं सांभाळतं म्हणूनच खरंच आहे. एवढं म्हणजे अगदी तर हाताच्या फोडाप्रमाणे अगदी सांभाळताय तुम्ही. हे सोपं नाहीये खरंच. म्हणजे ज्याच्यावर वेळ येते त्याला समजतं की आपल्याला कशातून काय करावं लागतं, कसं सामोरं जायला लागतं. आणि माझे म्हणजे आमच्या घरचे सगळ्यात महत्वाचे माणूस म्हणजे सदस्य म्हणजे तर आमचे मिस्टर. आमच्या सगळ्याच मैत्रिणींचे मिस्टर एवढे सपोर्टिव्ह आहेत. नाव काय मिस्टरांचं? तुळशीदास बेळपुरे. खरंच त्यांनी खूप सपोर्ट केला की माझं दुसरंही मुलं असतं पण त्याच्या पहिले ह्या मुलाला पहा म्हणतात, त्याला दिखायला घाल, त्याला काय हवंय नको ते बघ. आणि दुसरा मुलगा हाताने खातोय तरी त्याचं नंतर बघू राहू दे, का तर ह्याला सांगता येत नाही, तर तू पहिले ह्याची काळजी घे. ते कायम माझ्या पाठीशी असतात. त्यामुळं मी आज समाजामध्ये खरंच मान उंच करून खरंच समाजामध्ये वावरू शकते. तर मी माझ्या मिस्टरांचे खरंच आभार मानेन आणि सगळ्याच जे नागरिक आहेत समाजामध्ये त्यांना जर अशी मुलं असतील तर खरंच तुम्ही तुमच्या वाईफला घरच्या लोकांना सपोर्ट करा. मला एवढंच म्हणायचं कारण तुमच्या सपोर्टशिवाय त्या काही करू शकत नाही. जर तुम्ही सपोर्ट केला तर त्या समाजामध्ये वावरू शकतील, नाही तर जोपर्यंत मुलं आहे तोपर्यंत त्यांना तेवढं आयुष्य घरात काढावं लागणार आहे. जर तुम्ही सपोर्ट केला तर त्यांना समाजामध्ये वावरता येईल आणि तुमच्या बाळालाही खूप चांगलं आयुष्य मिळू शकतं. खरंच विचार आहे लोकांनी खरं त्यावर विचार खरंच करायला पाहिजे. हो, का तर अशा मुलांनी मॅडम दवाखाने असतात, शाळा असतात, वेगवेगळे शाखा असतात की त्या ह्या मुलांसाठी झटत असतात. पण काय होतं ना बऱ्याच वेळा आपलं मूल असं असतं का तर आपल्या घरामध्ये किंवा खूप लांबपर्यंत हे मूल बघायला मिळत नसतं. पण ज्यावेळेस आपल्याला पदरात पडतं ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे काय वेगळंच आपल्या हिशोबानं असं होतं. आपण छान एन्जॉय केला असतं आपलं मूल जर चालत असतं तर अशी मानसिकता असते खरं. पण पहिले ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे खरं सगळ्यांनी. तुम्ही स्वीकारलं तर जग स्वीकारलं. हो, तुम्ही खंबीर उभा राहा तुमच्या मुलाच्या पाठीमागे तर तुम्हाला जग स्वीकारेल, नक्कीच स्वीकारेल. का तर जगामध्ये असे खूप लोक असतात की ते खूप सपोर्ट करतात. छान सांगितले विचार आणि नीलम टॉक शोमध्ये आले, एवढं वेळ काढला, जयला घेऊन आले. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही पण आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचेही आभार. पल्लवी पुढे मॅडम मनापासून स्वागत करते नीलम टॉक शोमध्ये. मदर्स डे आपण आज हा कार्यक्रम करतोय काय आणि स्वराची मम्मी आहे. स्वरा कारण स्वरामुळे मम्मी, स्वराची मम्मी असं म्हटलं जातं. त्यामुळे मातृत्व आणि त्यामुळे आई स्वरामुळे बनल्या. काय सांगाल? आई म्हणजे ही आईच असते. त्याला नॉर्मल मुलं असू दे नाहीतर आमची अशी मुलं आहेत, पण शेवटी आईचा जो अर्थ आहे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, दोघांचा जो मिलाप असतो त्यालाच आई म्हणतात. मग या आईमध्ये तुम्ही तुलना करू शकत नाही आणि आई पण मुलांमध्ये कधीच तुलना करू शकत नाही. आमचं बाळ असं जरी असलं तरी आम्ही आई म्हणून त्यांना 100% आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे त्यांच्यासाठी जे काही करायचं असेल तर ते आम्ही करतोच आहोत. आम्ही कुठेही मागे पडत नाही आहोत. फक्त समाजाला एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला हिणवू नका, पण ॲटलिस्ट तुम्हाला हिणवायचं असेल तर थोडीशी तुम्हाला मदत काय करता आली तर तेवढी तरी तुम्ही मदत करू शकता. आणि ते सगळ्यांच्या हातात असतं की एक बाकीची तर मदत नकोच, पण एक तुम्ही 2 शब्द व्यवस्थित जरी हे केलात बोललात तरी आम्हाला तेवढा आत्मविश्वास पण वाढतो आमचा. कारण समाजाचं मी असं बघितलंय की जास्त करून ते आम्हाला खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आम्ही जेवढी उभारी धरतो त्याच्या 10पट आम्ही जर का कोण काय असं बोललं की आम्ही खचून जातो.
पण आता आम्ही ठरवलं की आम्हाला एवढी सवय झाली की आम्ही त्या समाजाच्या विरोधात मी तर उभी राहिलीच आहे आणि मी माझ्या मुलीला जेवढं काही मला देता येईल तेवढं मी देते. मी आता तिच्यातला एक गुण ओळखला की तिला थोडंसं गाणं छान म्हणता येतं, मग मी तिला गाण्याचाही क्लास लावला आहे. थोडंसं आता रायटिंगचं तिचं कमी पडतंय स्किल, तर मी तिला रायटिंगचाही क्लास लावलेला आहे. प्लस तिचं जे ट्रेनिंग सेंटर आहे रेमेडियल सेंटर, ज्या रेवती बंड मॅडम घेतात, तिथं पण मी तिला पाठवते. म्हणजे जेवढं काही आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही तिला तर फुल सपोर्ट आमचा पण आहे, माझ्या मिस्टरांचा पण आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण तिला उभं करण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि मी तिला 100% चांगली करूनच सोडणार, ही माझी जिद्दच आहे. त्यामुळे मी भरपूर काही तिच्यासाठी करतोय. आणि 2 मुलं आहेत मला, एक 11वीला आहे. पण जेवढा मी नॉर्मल मुलाकडे जेवढं लक्ष देत नाहीये तेवढा मी ह्या मुलीकडे खूप लक्ष देतो की ही समाजात कशी काय उभी राहील आणि तिचं नाव कसं काय होईल हे आम्ही खूप जाणतोय. आणि मी बाकीच्या पण शाळांमध्ये बघितलं, पण शाळांमध्ये पण थोडंसं हिनवलं जातं, ह्या मुलांना थोडासा ड्रॉबॅक होतो. आणि मेन म्हणजे माझ्या मुलीचा प्रॉब्लेम असा आहे की ती ॲबनॉर्मल पण नाही आणि नॉर्मल पण नाही आहे, ती आहे बाउंड्री लाईनला. त्यामुळे मला असा प्रश्न पडला की मी टाकू कुठल्या शाळेत. नॉर्मल शाळेत टाकलं तर ॲक्सेप्ट करत नाहीयेत आणि ॲबनॉर्मल शाळेत टाकलं तर समजा त्या मुलांचं बघून थोडंसं हिच्यामध्ये हे होऊ शकलं असतं. म्हणजे माझी द्विधा मनस्थिती होती की मी टाकू कुठल्या शाळेत. पण शेवटी मग ट्रेनिंग सेंटर आहे ते मला कळलं रेवती बंड मॅडमचं गुलमोहर सेंटर आहे, ते अद्याप तर कोणाला जास्त माहीत नाही आहे. जर कोणाला काही असेल जायचं असेल तर त्यांनी तिथं नक्कीच संपर्क साधा. आणि त्यातनं मला खूप प्रोग्रेस तिची जाणवली 2 वर्षात. त्यामुळं जेवढं आपल्या मुलांसाठी काही करता येईल तेवढं आपण करायचंच आहे आणि करूच शकतो आपण. फक्त आपण कोणाची मदत जरी नसली तरी आपण खचून जायचं नाही, कुणी किती बोलू देत, आपलं मूल असं आहे. पण शेवटी त्यात त्यांचा काही दोष नाही की ते तसे झालेले आहे. आपणच उलट त्यांचं स्पेशल मूल म्हणून आपण त्यांची स्पेशल आई झालेलोच आहोत आणि ते आपण 100% हे करूनच दाखवणार आहे, सार्थ करूनच दाखवणार आहे. त्यामुळे म्हणताय 100% सार्थ खरंच आहे. हे करताय हेच खूप आहे, इथं 100% आहे. सगळं तुम्ही करताय ना, खरंच आहे. म्हणजे अगदी आम्हाला पण छान आवडेल स्वराने काहीतरी मस्त केलेलं होय की नाही स्वरा? हो ना, छान करायचं ना आपण. खूप छान बोलला मॅडम, खरंच आहे. म्हणजे यांच्यावर एक कविता पण केलेली आहे. अच्छा. हा. मी वाचून दाखवते. जरी तुमचे मूल असेल अपंग, जरी तुमचे मूल असेल अपंग, नका हो दंग, नका हो दंग. त्याला उभे करण्यासाठी निर्माण करा त्याच्यात चंग, त्याला उभे करण्यासाठी निर्माण करा त्याच्यात चंग. आयुष्य त्याचे नका करू भंग, आयुष्य त्याचे नका करू भंग. त्याला पाहण्यात दुनियाला होऊ दे दंग, त्याला पाहण्यात दुनियाला होऊ दे दंग. उलगडतील त्याचे रंग, उलगडतील त्याचे रंग. तेव्हाच दुनिया चालेल त्याच्या संग, तेव्हाच दुनिया चालेल त्याच्या संग. वा वा, खूप छान, खरंच मस्त, खूप छान. आणि हिच्यामुळेच मी आपल्याला गाण्याचा क्लास लावला तिच्याबरोबरच. आणि ह्यांचं करता करता आयांची तब्येत सुद्धा म्हणजे खूप मानसिकता त्यांची ढासळते किंवा त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देऊ शकत नाही. तर मी अशा मुलांच्या आईला खरंच सांगेन की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देताय तर स्वतःकडे पण लक्ष द्या. कारण आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेऊ शकणार आहोत. कारण आपल्यानंतर त्यांची एवढी आईसारखी काळजी कोणच घेऊ शकत नाही आपल्या मुलांची आईसाठी. त्यामुळं तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. आता तिला मी गाण्याचा क्लास लावला, त्याच्याबरोबर मी माझा पेटीचं लहानपणापासून मला आवड होती, त्याच्याबरोबर मी माझा छंदही जोपासतीये. म्हणजे तिच्याबरोबर मला जे काही करता येईल. आणि तो पेटीचा क्लास लावल्यानंतर म्हणजे माझ्यात जे सुप्त गुण होते की कविता करायचं किंवा चारोळा करायचं हे मलाही माहीत नव्हतं, पण ते उलगडले गेले आणि मी ते लिखाण करत गेले. आणि भरपूर आता थोडं लिखाण माझं चालू आहे. म्हणजे ह्याच्यात मी मला पण वेळ देते, माझ्या तब्येतीकडे बघते आणि हिच्याकडेही पण बघते. म्हणजे सगळं आपण पण तेवढं फ्रेश राहतोय आणि फ्रेश मूडनी आपण पण दुनियासमोर उभं राहू शकतोय. एवढंच मला म्हणायचं. खूप छान विचार मांडले आणि खरंच लोक यावर विचार करते. आणि नीलम टॉक शोमध्ये आला मॅडम, खूप आभारी आहे, खूप धन्यवाद. थँक्स बरा. मदर्स डे स्पेशल रिदाची मम्मी आयशा पागला नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत करते. मदर्स डे आहे, काय सांगाल तुम्ही? मदर्स डेला माझं नाव आहे आयशा बागवान, माझं हे चाइल्ड रीता बागवान. ही सिटी आहे ॲक्च्युली, म्हणजे अपंग. ही आता आहे 10 वर्षाची, परंतु जेव्हा ही पोटात होती तेव्हापासूनच मला कळालं होतं की अपंग जन्माला
जेव्हा 8व्या महिन्यात बाळ होतं पोटात माझ्या, तेव्हाच मला कळालेलं की हे बाळ असं अपंग आहे. तरीही मी म्हटलं की मी ह्या अशा बाळाला जन्म घालणारच. आणि मग हिचा जन्म झाला. तरी आमच्या घरातल्याने विरोध केला. फार संकटातून मी पार पडले आहे. आज मी ह्या 10 वर्षाच्या मुलीची माता म्हणून 10 वर्षाची आता ही 10 वर्षाची आहे. तिचं मी सगळं करावं लागतं हिला. मी आनंदाने सगळं एक माता म्हणून, एक स्पेशल माता म्हणून मला माझा अभिमान वाटतो की मी या बाळाची स्पेशल माता आहे. आणि मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा की मी हिचं सर्व काही करू शकते. सर्व म्हणजे सर्व काही, खेळतीपासून सगळं सांभाळण्यापासून सगळं मी स्वतः करू शकते. आणि माझ्या सपोर्टीला माझे घरचे आहेत, माझे मिस्टर सगळेजण मला सपोर्ट करतात. मिस्टरांचं नाव काय? मिस्टरांचं नाव मुजाहिद बागवान. ते पण मला सपोर्ट करतात. इवन माझी छोटी मुलगी उर्माना ती पण मला भरपूर मदत करते. ती किती वर्षाची आहे? ती 6 वर्षाची आहे आता. ती पण मला भरपूर मदत करते. ह्या मुलीला म्हणजे तिच्याबरोबर खेळते वगैरे सगळं ती पण करू लागते मला मदत. आणि जेवढं हिला आनंदी ठेवता येईल तेवढं आम्ही हिला आनंद देतो. बाहेर फिरवणं, इकडं समाजात वावरणं सगळं आम्ही तिला म्हणजे नॉर्मल मुलासारखंच समजतो. इतकं काही हे समजत नाही आता. आधी भरपूर विरोध होता सगळीकडनं, पण आता मी स्वतः एक्सेप्ट केलं आहे की माझं बाळ असं आहे तर मला हे करावंच लागणार. सगळं मला तिचं करावंच लागणार. आणि असं आहे तर सगळ्यांचा विरोध म्हणा, काही म्हणा, ते सगळं एक्सेप्ट करावंच लागणार. मी प्रत्येकाला सांगते तरी पण की गाईची शिंगे जड नसतात. त्यामुळे असं बाळ जन्माला घातले तर मी त्याचा सांभाळ करीन असं मी मनापासून ठाम निश्चय केला की मी करणारच आणि मी करून दाखवणारच. आणि मी थोडंफार केलेलं आहेच. आता पुढं आणखीन तिला थेरपी देऊन हे करून म्हणजे त्याचं जे काही आहे प्रोग्रेस ते सर्व मी करू शकते. आता तुम्ही म्हटलं खरंच मी करणार आहे, करतायच तुम्ही ठामपणे करताय. खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. पण खरंच म्हणजे असं जर ठामपणे उभं राहिलं मुलांच्या पाठीमागे तर खरंच ते मुलांचं आयुष्य इतकं सुंदर होईल ना. खरंच आहे. आणि ठामपणे तुम्ही करताय म्हणजे त्यांना असं जाणवत पण नसेल की म्हणजे नशीबवान आहे की अशी आई मातृदिवस स्पेशल करते. ते खरंच नशीबवान मुलं पण आहे. आणि तुम्ही स्पेशल मम्मी म्हणताय. खरंच स्पेशलच मम्मी आहात. खरंच जगा वेगळ्याच मम्मी आहात. मला माझं खूप अभिमान आहे की मी ह्या अशा बाळाची मदर आहे. त्यामुळे मला खूप गर्व वाटतो. खूप चांगलं उदाहरण दिलं की गाईचं शेंग म्हणजे खरंच आहे. एवढं तुम्ही स्वीकारलं खरंच आहे. आणि आपलंच आहे, आपणच जन्म दिलाय. तरी आणि मी दोन्ही मुलींमध्ये कधीच फरक करत नाही. माझ्या 2 मुली आहेत. दोन्हींना पण सगळं समान प्रेम माझं आहे. जास्त करून हिच्या प्रती आहे, पण ते बारकीला छोटीला समजू नये म्हणून एवढं मी म्हणजे हे करत नाही. तिला वाईट वाटतं नाही तर त्यामुळे दोघी नाही. खूप चांगलं आहे आणि छान आहे. रिदा मस्त आहे. हो ना रिदा? हो काय रिदा? 8व्या महिन्यात तुम्हाला कळलं की बाळ आपलं असं आहे. त्यानंतरची मानसिकता आणि आत्तापर्यंत त्याची म्हणजे हा प्रवास सोपा नव्हता, खडतर होता. प्रत्येक वेळी चढ उतार असणाऱ्या आयुष्यात मग कसे सामोरं गेला तुम्ही? 8व्या महिन्यात जेव्हा मला कळालं की माझ्या पोटी येणारे बाळ हे अपंग आहे किंवा ते काही करू शकणार नाही, तेव्हा माझी मानसिकता विचारू नका खूप खोलावली. अक्षरशः मी रोज रडायची. देवानं माझ्याशी असं का केलं. तरी पण मी घाबरले नाही. माझ्या आईनं मला खूप सपोर्ट दिला की काही नाही, आपण ह्या बाळाला जन्म घालायचाच. मग जन्म झाला नंतर माझ्या आईनं मला जन्म झाल्यानंतरही खूप सपोर्ट केला. या मुलीला तू चांगलाच सांभाळणार आणि मला माहिती आहे की सांभाळू शकतेस. म्हणून मी खरं तर माझ्या आईचं खूप धन्यवाद हे करते. त्यानंतर माझ्या आईनं खूप सपोर्ट केला मला खरं म्हणजे.
पण बाकीची पण घरची पण करत होती, माझे मिस्टर, सासू सासरे सगळे करत होते, पण माझी आई जास्त करून लक्ष द्यायची ह्याच्यावर. आणि नंतर जेव्हा 3 वर्षाची झाली तेव्हा आम्हाला कळालं की अशा मुलांची पण शाळा असते. मग अशा शाळेत मी जाऊ लागले. डे केअर सेंटर जी सदर बाजारमध्ये आहे तिथं मी जाऊ लागले. तिथला वातावरण बघून मला अक्षरशः कुतूहल वाटलं की ह्या बाळापेक्षाही खूप अशी बाळं आहेत की आपण इमॅजिन पण करू शकत नाही. अशी वेगवेगळ्या परिस्थितीतली वेगवेगळी आजार असलेली अशी मुलं आहेत तिथं. तर त्यांचं बघून, त्यांच्या मातांचं बघून मला खूप म्हणजे आतून धीर मिळाले की बाबा आपलंच बाळ नाही, बाकीची पण बाळं अशी आहेत आणि त्यांच्या पण माता करतायत त्यांच्या. हे जाणून मला खूप स्वतःला आतून धीर आला आणि कॉन्फिडन्स आला की बाबा आपण पण करू शकतो, आपण पण आपल्या बाळात बदल करू शकतो, आपण पण काहीतरी करू शकतो आपल्या बाळासाठी. म्हणून मग जेव्हा मी या शाळेत जायला लागले तेव्हा माझी मानसिकता आपोआप बदलत चालली. मला खरंच आत्ता खूप हे वाटते की मी या बाळाचं करते सगळं आणि पुढंही करणार आहे. असंच अविरत माझं कार्य चालूच राहणार आहे. खरंच म्हणजे मी सुरुवातीलाच म्हणते की महान माता म्हणजे मला खरंच शब्दच नाही आहेत, मी काही बोलू शकत नाही. तुमचं हे सगळं ऐकल्यावर ना खरंच शब्दच नाही आहे. म्हणजे काय कसं विशेष वाटतं की तुम्ही एवढी कशी काळजी घेता, कसं सांभाळता मुलांना. खरंच महान काम करतात. आणि नीलम टॉक शोमध्ये आल्याबद्दल मॅडम खरंच खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. कसं करायचं परत हे बघ परत हे बघ समोर बघ हे बघा, हा वरद इनामदार आणि योगिता इनामदार आता माझ्यासोबत आहे. मदर्स डे स्पेशल आम्ही करतो आहे. नमस्कार मॅडम, नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत करते. काय सांगाल वरदबद्दल? आता सांगा मला. वरदबद्दलच सांगायचं. वरद हे पहिल्यांदाच झालेले दोघं जुळी मुलं आहेत. पहिलंच अपत्य आहे, त्यातलाच हा पहिला मुलगा आहे. आणि जुळे असल्यामुळे दोघेही व्यवस्थितच होते. जन्माच्या वेळेला दोघेही व्यवस्थित होते. त्याला तर जुळी मुलं आहेत दोघंही. त्यामध्ये हा थोडासा मागे पडलाय. फक्त एवढंच होतं की हे आम्हाला फार उशिरा कळलं. जेव्हा लवकर कळायला पाहिजे होतं तेव्हा कळलं नाही. जन्मताना मूल नॉर्मल होतं. जन्मताना दोघं जुळे असल्यामुळे सिझर करावे लागले. आणि जन्माला आलं तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता. जन्मानंतर एक 8 दिवसांनी हा त्रास झाला. डॉक्टरांनी सांगितलं. ते म्हटले त्याच्या मेंदूकडची शीर ट्रेस झाल्यामुळे त्याची पूर्ण बॉडी ॲक्टिव्हिटी हे आहे, त्यामुळे तो असं स्टेबल नाही, नॉर्मल मुलांसारखा नाही. तो सारखा हालणे किंवा इकडं तिकडं बघणे करणे हे जे त्याच्यात राहिले ते त्याच्यामध्ये झाले. ते म्हणाले हे कव्हर होऊ शकतं, जसं मुलाचं वय वाढेल तसं त्याच्यामध्ये फरक पडेल म्हणाले. त्यासाठी आम्ही औषधं वगैरे घेतली, मेंदूतज्ञ डॉक्टरांनाही दाखवलं, MRI वगैरे केला, सगळ्या गोष्टी प्रोसिजरप्रमाणे करत गेले. नंतर कसं हळूहळू फरक पडत गेला. आणि जास्त करून कसं झालं, जेव्हा याला घरी आणलं तेव्हा ह्याचा दुसरं भावंडाकडे बघून हा जास्त शिकला. आम्ही जास्त त्याला शिकवण्यापेक्षा दुसरं जे मूल करतंय तसं हा बघून जास्त शिकला. त्यामुळे जास्त विशेष असं त्याला हे करावं लागलं नाही आम्हाला. ते एक आम्ही प्लस पॉईंट म्हणतो की दुसऱ्या मुलामुळे या मुलाला खूप फरक पडला. आणि मग थोडं घरच्यांची पण मानसिकता हे होते, म्हणजे आपल्यालाही वाईट वाटतं की बाबा एक मुलाचं झालं, एक मुलाचं आहे. मग त्यासाठी घरच्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. विशेष म्हणजे त्याच्या आजीने खूप आम्हाला सपोर्ट दिला, आमच्या सासूबाईने. आणि त्याच्या वडिलांचं तर आहे सपोर्ट. वडिलांचा उमाकांत आहे. आणि मग ते सुद्धा बघतात, ते खूप लक्ष देतात, त्याची आजी खूप लक्ष देते. आणि दरवेळेला आपल्याला सारखं मुलाकडे बसता येईल असं पण नाही, त्यामुळे माझ्या माघारी जास्त त्याची आजीच बघते, आजीसुद्धा बघते. हळूहळू जसं आम्ही त्याला शाळेत टाकलं तसं ह्यालाही शाळेसाठी चौकशी करत होतो. मग नंतर आम्हाला कळलं की सदर बाजारमध्ये तक्षशिला विद्यामंदिर म्हणून शाळा आहे, तिथे या मुलांसाठी विशेष सेंटर चालवलं जातं, डे केअर सेंटर म्हणून. मग ते आम्ही 5 वर्षाचं झाल्यावर त्या शाळेत घातलं.
5-6 वर्षाचा झाला होता. पहिलीत असताना आम्ही त्या शाळेत घातलं. मग तिथे पण रानडे मॅडम म्हणून आम्ही त्याच्या मिस, मग त्या खूप छान घेतात मुलांना, खूप कवर घेतात आणि तिथं पूर्ण ऑल ओव्हर जिल्ह्यातली मुलं येतात त्या शाळेत. त्यामुळे खूप लांब लांबची मुलं आणि वेगवेगळ्या केसेस म्हणजे बघायला मिळतात आपल्यापेक्षा, आणि मुलं अशी बघायला मिळतात. मग काही काही मुलं जी मी तिथं पाहिली ती अगदी अशी झोपूनच होती. कोणी बसणार होतं, कोणी बोलतंय, कोणी बोलत नाही, किंवा कोणी असं आहे, अशी बरीच मुलं होती. मग त्या मुलांना बघून थोडं आपल्यालाही वाटतंय की त्या मानाने आपण खूप आपलं बरं आहे की बाबा आपलं मुलं निदान बोलतंय किंवा बसतंय, बघतंय, रिॲक्ट तरी करते, असं अशा गोष्टी बऱ्याच फरक जाणवला. मग हळूहळू त्या डे केअर सेंटरमध्ये घातल्यानंतर तिथल्या मॅडमने थोडं शिकवलं वगैरे, त्यातल्या गोष्टी की या मुलांना कसं शिकवायचं, यांच्याशी कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे प्रॉपर ट्रेनिंग दिल्यासारखं थोडं आम्हालाही पालकांनाही ट्रेनिंग दिलं की कसं करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये भरपूर फरक पडत गेला. हळूहळू तो चालत नव्हता, चालायला लागला, लक्ष देत नव्हता, बोलण्याकडे लक्ष द्यायला लागला. फक्त एवढंच होतं की बाहेर कुठं घेऊन जायचं म्हटलं की थोडा प्रॉब्लेम येतो. बाहेरचा समाज आपल्याला लवकर एक्सेप्ट करत नाही, किंवा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो लोकांचा. तर तीच मानसिकता थोडी माणसांनी पण बदलावी आणि ह्यांना एक्सेप्ट करून घ्यावं. आणि शक्य तेवढ्या ठिकाणी मी त्याला घेऊन जाते. जेव्हा कुटुंब सोबत असेल, त्याला कॅरी करण्यात म्हणजे नेण्यासाठी आणण्यासाठी कोणी सोबत असेल तर आम्हाला बरं पडतं त्याला न्यायला करायला. त्यामुळे जिथे मला पॉसिबल आहे तिथे मी घेऊन जाते त्याला आणि माणसातून नेते, फिरवते. कारण का त्यालाही खूप हौस असते बाहेर जायची, फिरायची. मग त्याला सुद्धा सारखं घरात म्हटलं की कंटाळून जातो. आणि मग थोडं हे विशेष म्हणजे मोबाईलची सवय लागते मुलांना, मोबाईल बघायची सवय, TV बघायची सवय असं होतं. आणि मग थोडं एकटे पडल्यासारखे होतात. मला एवढंच म्हणायचं की इतर समाजाने सुद्धा या मुलांना एक्सेप्ट करावं. बाहेर जरी माणसं नेलं तरी त्यांना थोडं नॉर्मलसारखं फील करावं. शाळेत येताना सुद्धा नॉर्मल मुलांच्या शाळेत त्यांना बसू देत नाही, घेऊ देत नाही की बाबा हा ॲबनॉर्मल आहे. इतर मुलांचं लक्ष दुर्लक्ष होतं. तुम्ही त्यांच्यासाठी वेगळं विशेष काय असेल तर बघा. हे थोडं बाहेर पडलं की बऱ्याच गोष्टींच्या अडचणी येतात. त्या आता हळूहळू आम्ही फेस करतच आलो आहे. आता इथनं पुढं तर नक्कीच करणार आहे. आता आधी तर तो काहीच करत नव्हता, त्या मानाने आता तो पुष्कळ प्रोग्रेसिव्ह आहे. आपल्या बोललेलं त्याला सगळं समजतं, त्याचा तो चालतो, करतो. पुन्हा टॉयलेटचं काय असेल तर त्याचं त्याला सांगता येतं सगळं. मग हे सगळं तो आधी काहीच करत नव्हता आणि बोलण्याकडे सुद्धा माणसाचं लक्ष देत नव्हतं. मग आता पुष्कळ कव्हर झालं आहे. आता इथपर्यंत तर आलं आहे, इथून पुढेही आणि कव्हर करण्याचा प्रयत्न करतोच आहे आम्ही. आमचा तर निश्चय आहे की आपलं मुलं आहे म्हटल्यावर आपण त्याचं बघितलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि आपणच नाही पाहिलं तर मग आपण समाजाकडनं तरी काय आणखीन अपेक्षा करू शकतो, असं पण आहे ना. मदर्स डे स्पेशल आहे आपला आजचा. मग अशा दिव्यांग मुलांच्या आई मम्मींसाठी काय सांगता तुम्ही, किंवा त्यांच्या मुलांसाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी एवढंच सांगेन की अशी मुलं आहेत म्हणून तुम्ही खचून जाऊ नका किंवा मागे पडू नका. उलट अशा मुलांमुळेच आपल्यालाही ओळख मिळते असा आपण विचार करू. आणि अशी मुलं आपल्याकडे आहेत त्यामुळे देवाने पण स्पेशल आहे म्हणूनच आपल्याला दिली आहे ती मुलं सांभाळण्यासाठी. मग जेवढं आपल्या ह्याकडनं जेवढं आपल्या मुलासाठी आपण करू शकतो तेवढं करा, नक्कीच करा. आणि काय त्यांच्यासाठी ज्या फॅसिलिटी आहेत, काय आहेत, किंवा बाहेर तुम्ही थोडं चौकशी केली तर भरपूर गोष्टी त्यांच्यासाठी आहेत त्यावेळेला. मग त्या तुम्हाला मिळू शकतील. नक्कीच तुम्ही थोडक्यात मला एवढंच म्हणायचं की मागे हटू नका किंवा समाजाला घाबरून आपल्या मुलं झाकून ठेवून काहीच उपयोग नाही. जे आहे ते समोर दाखवायला काहीच करत नाही. आणि हे काय आपण कोणी मागून घेतलेलं नसतं, हे प्रत्येकाच्या ह्यांच्याप्रमाणे आहे. असं कुणालाच वाटत नाही की माझं मुलं असं असावं, पण जर आहे तर ते एक्सेप्टसुद्धा केलंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे करायची म्हणजे मागे हटायची काहीच गरज नाही किंवा फसवून जायची काहीच गरज नाही. तुम्ही एक्सेप्ट करा आणि खूप छान संगोपन करा. आणि ही मुलं पण नंतर खूप छान साथ देतात. त्यांना जर तुम्ही व्यवस्थित कव्हरअप केलं, त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे केलं ना तर ते खूप साथ देतात. त्यांना पण सगळं हवंच असतं ना, जे नवीन असेल ते लहान मुलांना जसं नॉर्मल मुलाला पाहिजे तसं यांनाही ट्रीट केलं पाहिजे. त्यांना असं वेगळं ठेवून नाही चाललं. त्यांना जर तुम्ही नॉर्मल मुलांच्यात आणाल तर तो सुद्धा नॉर्मल होईल. नंतर त्यालाही वाटेल ना की हे व्यवस्थित आहे, हे चुकीचं आहे, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. हे त्यांनाही कधी समजणार. जेव्हा समाज एक्सेप्ट करेल तेव्हाच कळेल. चालेल ना मॅडम, चांगले विचार मांडले आणि नीलम टॉक्समध्ये आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.
तेव्हा समजा म्हणजे तुमच्या कधी लक्षात आलं की हा विशेष मूल आहे म्हणजे असं ॲक्च्युली त्याचं जे वितरण मुलांचं बरोबर राहिलं पाहिजे जरा डिले होत गेली ना त्यामुळे मग थोडं थोडं लक्षात येत गेलं की हा थोडं स्पेशल राहिला. मग घरात त्यांची समाजाची साथ तुम्हाला घरात त्यांचा फुल सपोर्ट होता. घरातल्यांनी पूर्ण सहकार्य केलं त्यामुळे त्यांनी त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करू शकते आणि त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करते. तुम्ही काय करता? मी वकील आहे. मग तुमची प्रॅक्टिस सुरू आहे? प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी कमी केलेली आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. त्या एकच बाळ आहे की अजून आहे? एकच आहे. एकच आहे. अजून काय सांगतात असे विशेष मुलांच्या मम्मींना काय सांगतात? प्रयत्न केले तरी मुलंही खूप प्रगती करू शकतात. समाजात आपल्या रेग्युलर मुलांसोबत उभे राहू शकतात. फक्त समाजाने सुद्धा थोडंसं त्यांना स्वीकारलं पाहिजे. त्यांना एक चांगल्या दृष्टीने बघितलं. समाज बघतो का पण असं? तसे बघणारे सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या नाण्याच्या दोन बाजू असतात तशा आहेत. म्हणजे समाजात चांगली लोक आहेत की त्या मुलांना कॉपरेट करून घेतात आणि असे आहेत की यांचा थोडासा तिरस्कार करतात. त्यामुळे असं समाजाला पूर्ण दोष देऊन आपल्याला चालणार नाही. माझ्या बाबतीतला अनुभव आहे की त्याला चांगलं ट्रीट करणारे पण मुलं समाज भेटलेला आहे. अजून काय सांगतात? वाढवताना याला सांभाळताना कसं आहे आयुष्य? वाढवताना खूप म्हणजे आपली मानसिकता पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर आपण त्यांच्याकडेही आपण त्या वेळेने बघू शकतो आणि खरंच मुलंही खूप प्रगती करतात. आपण म्हणतोही काही करू शकते काही, पण त्यांच्या आपल्याला खूप पेशन्स असतात आणि खूप काहीतरी करण्याची जिद्द असते. आपण त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. शिक्षण वगैरे कुठे शिकू शकतात. कोणत्या स्कूलला जातो? हा ब्लॉसम स्कूलमध्ये जातो आणि डे केअरमध्ये अश्विनी मिसकडे असतो. मग त्यांची प्रगती कशी वाटली याची? स्कूलमध्ये गेल्यापासून प्रगती वाटली तुम्हाला? प्रगती आहे, खूप प्रगती आहे आणि मेन म्हणजे समाजात उभं राहता आलं त्यासाठी आपणही थोडंसं प्रयत्न केले पाहिजे. खूप छान बोलला धन्यवाद. सर नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करते. चंदन घोडके सर माझ्याबरोबर आहे की आता मदर्स डे स्पेशल मी आता हा कार्यक्रम करते आणि सगळ्या महिलांचं खरंच की शब्दच नाहीत माझ्याकडे की त्या एवढ्या महान माता आहेत की त्या मुलांना विशेष मुलांना सांभाळतात. पण त्याबरोबर मुख्य साथ असते ते त्यांच्या मिस्टरांची त्यांच्या पप्पांची. सर तुम्ही सांगा काय सांगताल स्वराबद्दल काय सांगाल? स्वराबद्दल म्हणजे सर्वप्रथम या सगळ्या गोष्टी नवीनच असतात प्रत्येकाला की आपला मुलगा हा मतिमंद आहे किंवा गतिमंद आहे किंवा काय त्यात थोडीफार विकृती आहे हे समाजात इतरच मुलांप्रमाणे आपलं मूल नाही आहे की जेव्हा संकल्पना आपल्याला येते ते विश्वास पटत नाही त्या गोष्टी आपल्याला. पण कालांतरानं जेव्हा प्रसंग घडतात तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाला जगायचा अधिकार आहे, मोठं व्हायचा अधिकार आहे. वृक्ष वगैरे सगळी मोठी होतात, लहानाची मोठी होतात, त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा मोठं करणं हे पालकांचं कर्तव्य असतं. मग अशा वेळेस आपण पण कमी पडता कामा नये आणि सगळ्यात जास्त म्हणजे अशा विद्यार्थ्यांच्या आईचं काम फार मोठं असतं. त्यांचं पेशन्स फार महत्त्वाचे असतात. त्यावेळेस प्रत्येक पुरुषाने त्यांच्या पाठीशी राहणं असं मला वाटतं. पुरुषांची खंबीरपणे साथच म्हणून महिला हे सगळं करू शकतात मुलांचं. आणि खरंच म्हणजे वडिलांची बनलं ना, वडिलांची आपल्या मिस्टरांची की या सगळ्या खंबीर साथ असते म्हणून या सगळ्या त्या मुलांचं करू शकतात सगळं. पण समाजात सामोरं जाताना काय सर? सुरुवातीला आम्हाला समाजात म्हणजे शाळेच्या ह्याच्यात आम्हाला फार वाईट अनुभव आले की शाळेच्या ह्याच्यात इतरच विद्यार्थ्यांप्रमाणे आमचं पाल्य नसल्यामुळं आम्हाला शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की तो या शाळेत बसू शकत नाही की हा इतरस्थ मुलांप्रमाणे नाही, त्याची बौद्धिक पात्रता तेवढी नाही आहे, त्यांच्यासाठी वेगळी शाळा असती, वेगळ्या शाळेत जावं. तर त्यासाठी आमची धडपड खूप झाली, हुडकाहुडकी झाली. त्यात आमच्या पाल्याचं थोडंफार नुकसान पण झालं आमचं त्यात. पण या मुलांना पण शिकण्याचा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा अधिकार आहे असं आम्हाला वाटतं आणि यात सर्व शाळांनी पण मदत करावी असं आमच्या अपेक्षा आहे. धन्यवाद. आभारी.